आज आपण या ठिकाणी स्टार जोडणी करणे आणि तिचे गुणधर्म पडताळणे हे प्रात्यक्षिक करणार आहोत. ज्या पद्धतीप्रमाणे सिंगल फेज लोड आपण सिरीज किंवा पॅरलल मध्ये जोडतो त्याच पद्धतीनं थ्री फेज लोड जर असेल जसं थ्री फेज इंडक्शन मोटर, ट्रान्सफॉर्मर, थ्री फेज अल्टरनेटर, थ्री फेज ओव्हन्स किंवा कोणताही थ्री फेजचा लोड हा आपल्याला दोन पद्धतीनं जोडता येतो, स्टार किंवा डेल्टा. त्यातील स्टार जोडणी कशा पद्धतीनं केली जाते आणि त्याच्यामध्ये काय गुणधर्म असतात हे आपण या ठिकाणी पडताळून पाहणार आहोत. प्रथम स्टार जोडणी कशा पद्धतीनं केली जाते ते आपण पाहू. स्टार जोडणीमध्ये कोणत्याही तीन फेज वाइंडिंगचे, जसं या ठिकाणी V1, V2, W1, W2, U1, U2 ह्या तीन फेज वाइंडिंग आहेत. यांचे सुरुवातीचे किंवा शेवटचे टोक आपण एकत्र करतो. या ठिकाणी आपण 2-2 चे टर्मिनल आपण या ठिकाणी एकत्र केलेले आहेत आणि V1, W1 आणि U1 यांना लाईनचा अनुक्रमे आपण L1, L2, L3 हा सप्लाय दिलेला आहे. जोडणी आपल्याला आता समजली. आता स्टार जोडणीचे गुणधर्म आपण पाहू. पहिला गुणधर्म, स्टार जोडणीमध्ये लाईन करंट व फेज करंट हा सारखा असतो. याचा अर्थ जी लाईन आहे L1 लाईन ही जो काही करंट घेऊन येणार आहे तोच एका फेज वाइंडिंग मधनं वाहतो. कारण कोणत्याही दोन फेज वाइंडिंग ह्या स्टार जोडणीमध्ये सिरीज मध्ये जोडलेल्या असतात. तर प्रथम आपण लाईन करंट या संपूर्ण सर्किटला आपण सप्लाय देऊ आणि लाईन करंट चेक करू. प्रथम आपण क्लॅम्प ऑन मीटरच्या साह्यानं ह्या तीन लाईन आहेत L1, L2, L3 त्यातील ह्या एका लाईनच्या सिरीज मध्ये आपण ॲमीटर लावलाय. आपल्याला या ठिकाणी 0.595 एम्पियर एवढा आपल्याला करंट दिसतोय. हा लाईन करंट आहे, एका लाईन मधनं वाहणारा. हा जो करंट असणार आहे हा एका फेज वाइंडिंग मधनं वाहणारा करंट म्हणजे फेज करंट याच्या बरोबर असणार आहे. तर आता हा फेज करंट आपण चेक करू. तर हा फेज करंटही आपल्याला 0.5 एम्पियर एवढा आपल्याला या ठिकाणी दिसतोय. असंच उर्वरित दोन लाईन आपण चेक करून पाहू. हा Y लाईन मधला हा फेज करंट आहे. हा आपल्याला 0.5 एम्पियर आपल्याला या ठिकाणी दिसतोय. R लाईन मधला हा लाईन करंट आहे. हाही 0.5 एम्पियर आपल्याला दिसतोय. आता आपण V1 आणि W1 या लाईन मधला V1 आणि W1 या लाईन मधला आपण हा फेज करंट असणार आहे. हा एका फेज वाइंडिंग मधनं वाहणारा करंट हा चेक करतोय. तर तो लाईन करंटच्या बरोबरच आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. हा आता V1 या फेज वाइंडिंग मधनं वाहणारा करंट आहे. तो देखील आपल्याला 0.5 एम्पियर एवढाच दिसतोय. मग स्टार जोडणीचा जो पहिला गुणधर्म आहे, स्टार जोडणीमध्ये लाईन करंट आणि फेज करंट सारखाच असतो, हे आता आपण पडताळून पाहिलंय. स्टार जोडणीचा दुसरा गुणधर्म, स्टार जोडणीमध्ये लाईन व्होल्टेज हे फेज व्होल्टेजच्या √3 टाइम्स असतं. मग या ठिकाणी आपण लाईन व्होल्टेज म्हणजे कोणत्याही दोन लाईन मध्ये मिळणारं व्होल्टेज. तर प्रथम आपण ह्या मल्टीमीटरच्या साह्यानं या ठिकाणी लाईन व्होल्टेज
आपण चेक करू, तर हे 2 लाईन मध्ये मिळणार व्होल्टेज, लाईन व्होल्टेज, ह्या 2 लाईन मध्ये मिळणारं व्होल्टेज आता आपण या ठिकाणी पाहतोय, ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय 416 व्होल्ट. $417 व्होल्ट. हे जे व्होल्टेज मोजतोय आपण, हे आपण 2 लाईन मधलं व्होल्टेज मोजतोय. हे लाईन व्होल्टेज आहे. ह्या 2 लाईन मधलं व्होल्टेज 414 व्होल्ट. हे लाईन व्होल्टेज मोजले. आता आपण लाईन व्होल्टेज जे असणार आहे ते फेज व्होल्टेजच्या √3 टाइम्स असेल. आता फेज व्होल्टेज पाहू. फेज व्होल्टेज म्हणजे एक फेज आणि स्टार पॉइंट जो आपला न्यूट्रल आहे, बॅलन्स लोड असल्या कारणानं, तर यामध्ये मिळणारं व्होल्टेज. मग आता या ठिकाणी आपण एक फेज आणि या स्टार पॉइंट जवळील व्होल्टेज आपण या ठिकाणी मोजतोय. हे फेज व्होल्टेज आहे, जे की आपल्याला 232 व्होल्ट दिसते. ह्या 232 व्होल्टला √3 ने जर आपण मल्टिप्लाय जर केलं, तर आपल्याला त्या ठिकाणी लाईन व्होल्टेजच्या बरोबरीनं व्होल्टेज मिळेल. मग अशा पद्धतीनं आपण स्टार जोडणीचे लाईन करंट, फेज करंट, तसंच लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज यांचे गुणधर्म, यांचं रिलेशन आपण या ठिकाणी पडताळून पाहिले. स्टार जोडणीचं ऍप्लिकेशन या गुणधर्मांना अनुसरून ज्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक फेज वाइंडिंगला मिळणारं व्होल्टेज कमी करायचं असतं, अशा ठिकाणी जसं 3 फेज इंडक्शन मोटर सुरू करण्याकरिता आपण त्याची जोडणी स्टार मध्ये करतो, किंवा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी 3 फेज 4 वायर सिस्टम मध्ये आपण डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी ही स्टार मध्ये जोडतो. तसंच जनरेटिंग स्टेशन मधला जो अल्टरनेटर असणार आहे, याचीही जोडणी आपण स्टार मध्ये करतो. धन्यवाद.